कधी कधी तुला असं वाटतं ना की तुझं मूल्य कुणालाच नाहीये, कुणी समजत नाही, लोक तुला जज करतात, लोक तुला दुर्लक्षित करतात, आणि मग तू त्या गोष्टीवर विचार करतो की खरंच माझं मूल्य कुणाला नाही का? पण परमेश्वर म्हणतो त्याच्या दृष्टीने तू अनमोल आहेस. तुला माहितीये, बायबल सांगतं दावीद राजा ज्यावेळेस शमूएल त्याचा अभिषेक करायला येत होता, त्यावेळेस दावीद राजा मेंढरांना चरत होता, मेंढरांच्या कळपाला चरत होता, आणि त्याच्या बापाने त्याला लपून ठेवलं. त्याचे भाऊ त्याची किंमत करत नव्हते, पण परमेश्वराची नजर दाविदावर होती, आणि आज त्याला दावीद राजा म्हणून ओळखलं जातं. तुला माहितीये, परमेश्वराने तुझा प्रत्येक अश्रू बघितलाय, तुझं लपलेलं अंतकरण, तुझं लपलेलं दुःख, तुझा लपलेला अश्रू परमेश्वराने बघितलाय. परमेश्वराने तुझी शांततेत केलेली प्रार्थना ऐकलेली आहे. जो निर्माण करता आहे, ज्याने तुला निर्माण केलं, त्याच्या नजरेमध्ये, त्याच्या दृष्टीमध्ये तू अनमोल आहेस. त्याच्यामुळं बायबलचं वचन यशाया 43:4 मध्ये सांगतं, तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करतो, म्हणून तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी तुला देईन. म्हणून आज तू परमेश्वरावर विश्वास ठेव. तू जरी खचलेला असला तरी परमेश्वराची नजर तुझ्यावर आहे. तो तुला कधी ढळू देणार नाही, तो तुला कधी पडू देणार नाही, तर तो तुला सर्वात उंच ठिकाणी नेऊन सोडेल. आमेन. गॉड ब्लेस यू.